झी मराठीच्या सर्व प्रेक्षकांना बंड्याकडून गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्ही आला आहात आमच्या स्वागत सोसायटीत आमचा गोंडस असा बाप्पा बघायला. अरे माझी ताई आणि आई पण आली. या आता आम्ही इकडे आता एक मस्तपैकी गेम शो खेळणार आहोत. ये इथे उभी राहा. नाही ते गेमचं स्वरूप थोडंसं असं असेल की नाही 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 मी असे प्रश्न विचारीन तुम्हाला आणि सगळ्यांनी उत्तरं द्यायची आहेत. म्हणजे मी एक प्रश्न विचारीन तर ज्याला येत असेल त्यांनी सांगावं, नसेल येत तर मी दुसऱ्याला विचारीन, पण उत्तर कोणी फोडायचं नाही. हा तर मी पहिला प्रश्न विचारतो. हा रामाबद्दल कैकेयीच्या मनात द्वेष निर्माण करणारी कैकेयीची दासी कोण? पटकन उत्तर नाही आलं यांना, तुम्ही सांगा. मंत्रा. आणि हे उत्तर बरोबर आहे. चला टाळ्या वाजवा. चला सेकंड क्वेश्चन. हा मी माझ्या ताईला विचारतो. अरे यार सोपं विचार प्लीज. माझ्या सुनेच्या नवऱ्याची बहीण माझी कोण? माझी ताई कन्फ्युज झाली आहे. नाही मी ताईला विचारतो. नाही हे बरोबर नाही. एक मिनिट वेळ पण ठीक आहे. नाही माझ्या आईला विचारतो. माझ्या सुनेच्या नवऱ्याची बहीण माझी कोण? मुलगी. अरे माझ्या आईचं उत्तर बरोबर आहे. आता माझ्या आईला गिफ्ट मिळालं आहे. तिसरा प्रश्न आमचा सल्लू. कृष्णाच्या क्रूर मामाचे नाव काय? कंस. अरे वा सल्लू. मला असं वाटतं की सल्लूने कोण बनेगा करोडपती मध्ये जावं. सल्लूला बरेचसे पैसे मिळतील. तिरुपतीच्या देवळातील प्रसिद्ध देव कोणता? बालाजी. नाही उत्तर फोडले. उत्तर हे उत्तर फोडतात यार. हे असं कसं? बक्षीस कॅन्सल. उथळ पाण्याला खळखळाट फार. आता तू तसंही बक्षीस जिंकलेला नाहीये, त्यामुळे मी तुला आता एक टंग ट्विस्टर देणार आहे. टंग ट्विस्टर. हा टंग ट्विस्टर देणार आहे. आता म्हण दुबईमध्ये डूब गया. किती वेळा? 5 वेळा कंटिन्यू. दुबई में डूब गया. 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 आणि आमच्या बंड्याला फायनली एक प्राइज मिळालेला आहे. आता मी जे म्हणतो ते माझ्यासारखं तुम्ही पटकन म्हणून दाखवायचं. जसं हिने मला सांगितलं असं कमीत कमी वेळात. तातम तंतू ततता ततता तंतम ततौ तू तततम ते तत तो ता तो तो तन ते तत ते ती ते तू त म्हण. ताते ते थांबा काकू नाही एक मिनिट. तातम तंतू ततता. तम असं नाही. मी पुन्हा एकदा म्हणून दाखवतो. तातम तंतू ततता ततता तंतम ततौ तू तततम ते तत तो ता तो तो तन ते तत ते ती ते तू. अरे म्हण. तो टुन्निक पडला हिम्मा डुक्की हेबडाई चाळी कशव्य शबसकडे बोला टाणा मौळ्या बुळ्या मोनिका या. बोल मौनिका या. मौनिका. तो टुन्निका पडला शबस कडबलला हिम्मा डुक्की हेबडाळीच्या गणपती बाप्पा मोरया. एवढंच येतं. आता मी अजून काय म्हणू? अरे काय हे खूप हार्ड होतं. म्हणजे कोणाला बंड्याला आणखीन एक प्राइजला तो मुकलेला आहे. अरे यार पण हे त्याला काही प्राइज मिळणार नाही. आणि हे जे माझ्या हातात आहे ते त्याचं मी ढापलेलं आहे. ए नाही याला काय अर्थ नाही आहे. आता इतका वेळ आम्ही गम्माटी जम्मत केलेली आहे, त्यामुळे आता आईला आम्ही एक टंग ट्विस्टर म्हणायला लावणार आहे. अगं मी माझ्या तर लहानपणीच आठवते ते म्हणे ना. काळे राळे निळे राळे राळ्यात राळे मिसळले. काळे राळे निळे राळे काळ्या राळ्यात निळे मिसळले. काळे राळे निळे राळे काळ्या राळ्यात निळे मिसळले. काय मिसळवलंय? काळे राळे निळे राळे काळ्या राळ्यात निळे मिसळले. काळे राळे निळे राळे राळ्यात राळे मिसळले. आमच्या सगळ्या लाडक्या प्रेक्षकांना आम्हा साळगावकर परिवार आणि स्वागत कोऑपरेटिव्ह सोसायटी चाळकरी मंडळींकडून गणपती उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. बोला गणपती बाप्पा मोरया. आज आपण आहोत आयडिया सारेगमच्या सेटवर. स्पर्धा सॉलिड रंगात आली आहे. प्रचंड टेन्शन आहे. कोण जिंकणार, कोण हरणार, कोण पटकावणार महाविजेतेपद. तुम्हाला सुद्धा टेन्शन आलं ना? स्पर्धक बघा ना, आज गणेश चतुर्थी, गणेशांचं आगमन झालंय, पहिला दिवस आहे आणि हे शूटिंग करतात. गणपतीचा पहिला दिवस खूप मिस करतात कारण बऱ्याच जणांच्या घरी गणपती येतो. खूप टेन्शन आहे. आपण त्यांच्याशी गप्पा मारूया, जरा गमती जमती करूया, थोडे खेळ खेळूया, त्यांचं टेन्शन जरा हलकं होईल है ना. तुम्ही येता माझ्याबरोबर? चला. आज गणेश चतुर्थी, गणपती बाप्पांचं आगमन झालंय आणि माझ्या आयुष्यात तर आनंदाचं आगमन झालंय. कारण माझ्या समोर आहेत मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील संगीत क्षेत्राला नवसंजीवनी देणारी माझी फेवरेट जोडी, माझी आवडती जोडी, अजय आणि अतुल. सर या पर्वामध्ये आणि स्पेशली गणपती स्पेशल आयडिया सारेगम एपिसोड्समध्ये काय वाटतंय तुम्हाला? कशी मजा येते?
या पर्वामध्ये तर आम्ही आता एपिसोडमध्ये बोलतोच आहोत, पण मी स्पेशली आता म्हणेन की आज गणेश चतुर्थी आहे आणि त्याच्यासाठी गणपतीसाठी ते इकडचं सगळं वातावरण पूर्णपणे गणपतीच्या गाण्यांनी आणि स्पेशली सोमवारच्या एपिसोडमध्ये येत्या सचिनजी आहेत आमच्याबरोबर आणि स्पर्धक आता आपल्याकडे 10 उरलेत. गणेशोत्सवाचे जसे 10 दिवस मंगलमय वातावरणात जातात, तशीच आमच्या या 10 स्पर्धकांनी गाणी पण निवडली आहेत आणि ती सादर होणार आहेत. आणि त्यामुळे अतिशय आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता आपल्याला 10 स्पर्धक मिळालेत, त्यामुळे एलिमिनेशन होणार नाही. सो त्यामुळे आम्ही एलिमिनेशन नाही आहे, त्यामुळे पण आम्ही जास्त 2 जण खुश आहोत. आजचा दिवस जसा तुम्हा आम्हा सगळ्यांनाच एक मंगलमय, पवित्र आणि अत्यंत आनंदी आपण असं जसं समजतो एक सण आपला इतक्या वर्षांचा आहे, त्यामुळे तो एक ती भावना एक मनात आहेच. आणि दुसरी म्हणजे इकडे ह्या सगळ्या आमच्या या नवीन फॅमिलीने ऐकायचं सगळ्या परिवाराने जे काही इकडे उत्साह आहे, एक गणपतीची मूर्ती प्रतिष्ठापना केलेली आहे, त्याची छान पूजा होती आहे. आणि एक गोष्ट आहे की त्या मूर्तीकडे गणपतीच्या कुठल्याही नुसतं ते एक आर्टिस्ट असं नुसतं एका फटकाराने ते जे काही दिसतं चित्रकार असं एक करून दाखवतो ना, त्याच्याकडे सुद्धा बघताना एक जे पवित्र भाव मनात येतात ना, त्या पावित्र्याने म्हणजे आत्ता सगळेच जण इकडे ज्या क्षणी ती पहिली आरती आमची झाली ना, सगळ्यांच्या कापुराचा वास, उदबत्ती आणि त्या सगळ्या गोष्टीने एक ओव्हरऑल एक मंगलमय वातावरण जे तयार होतं ना, त्याच्यात सगळ्यांचं म्हणजे आज आय थिंक आत्तापर्यंत जे पण गाणी होत आहेत, आत्ता जी काय झाली दोन्ही एपिसोड्समध्ये मुलं फार छान गात आहेत. हे आय कॅन से ही कोर 10 टीम आहे, 10 लोक आहेत की आता ह्याच्यातनं एक निवडला जाणार. म्हणजे गुणी आहेत, सगळे हुशार आहेत, गातात सगळे उत्तम. फ्लक्च्युएशन असतं, कधी इकडचा परफॉर्मन्स तिकडे, वेदर सुद्धा तुम्ही पाहताय सध्या. माझा स्वतःचा आवाज गेला, त्यांची काय अवस्था होत असेल आय कॅन रिअली अंडरस्टँड. पण तरी सुद्धा मुलं डटून आहेत, व्यवस्थित गात आहेत, उत्तम त्यांची कामगिरी सादर करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आम्ही सुद्धा त्यांना एक खुली छूट म्हणून आता आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही आता तुम्हाला गाईड करू या 2 एपिसोडमध्ये फक्त, आणि आपण एन्जॉय करूयात एपिसोड. अख्खी तुम्ही जी गाणी या दोन्ही एपिसोडमध्ये गाल ती बाप्पाला आणि महाराष्ट्रातल्या रसिकांना डेडिकेट करा, कारण आता त्यांचा निर्णय एकतर बाप्पा आणि महाराष्ट्रातले रसिक घेणार आहेत. सो माझ्या मते बुद्धीची देवता आहे, सगळ्यांना सुबुद्धी देव ही प्रार्थना करतो. आणि सगळ्यांना आमच्या या सुरावटींची जी ओंजळ आम्ही आमच्या प्रांजळपणे गणपतीला वाहतोय, ती त्यांचा आशीर्वाद आम्हाला सगळ्यांना मिळेल.